सण आणि उत्सवानिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बसगाड्या विविध मार्गांवर चालवण्यात येतात. प्रवाशांचा सुखरूप प्रवास व्हावा यासाठी जादा बसगाड्या सोडण्यात येतात. अशा प्रकारे रक्षाबंधन सणानिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागानं सलग 3 दिवस 91 जादा बसगाड्या विविध मार्गांवर चालवल्या. त्याला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्यानं ठाणे एसटी विभाग मालामाल झाला असून त्यांच्या तिजोरीत 3 दिवसात कोटीचं उत्पन्न जमा झालंय. यंदा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण शुक्रवार शनिवार या दिवशी आले होते. या दोन्ही सुट्ट्यांना लागूनच रविवारची सुट्टी आली. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाला होणारी गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागानं सलग 3 दिवस 91 जादा बसगाड्या विविध मार्गांवर चालवण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. यात लांब पल्ल्याच्या आणि मध्यम मार्गांवर जादा गाड्यांचं नियोजन आखण्यात आलं होतं. शुक्रवार ते रविवार या दिवसांमध्ये आगारांमधील एकही वाहन मार्ग बंद राहणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. तसंच गर्दी आणि जादा बसगाड्यांचं नियोजन आगार पातळीवर करण्यात आलं होतं. या दिवसांमध्ये आगार कक्षेतील ज्या मार्गावर प्रवासी संख्या अधिक आहे तिथे प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या 2 दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असतं. या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे जाते आणि त्याकरता प्रवासासाठी एसटी बसगाड्यांचा वापर होतो. त्यामुळे गेले कित्येक वर्ष रक्षाबंधनाच्या सणाच्या कालावधीत एसटीला विक्रमी उत्पन्न मिळतंय. त्यामुळे यंदाही रक्षाबंधन सणानिमित्त 8 ते 10 ऑगस्ट या 3 दिवसांसाठी नियोजित बस व्यतिरिक्त 91 जादा बसगाड्या विविध मार्गांवर चालवण्यात आल्या. नियमित 20,000 किलोमीटर वाहतूक होते, पण या 3 दिवसात 45,000 किलोमीटर जादा वाहतुकीचं नियोजन आखलं होतं.